राय होते, पण सख्याचं तुम्ही ऐकलं, फरक सुद्धा पडला नाही. जोपर्यंत जिवंत होते तोपर्यंत लोकांनी त्रास भरपूर दिला, मेल्याच्या नंतर उचलून घेतला, आता घेऊन उपयोग मुळामध्ये सुद्धा नाही. जवळ जिवंत होते तवर असणारे लोकांनी तुकोबराय म्हणतात, कोपला पाटील गावाची हे लोक आता मज भीक. कोण घाली तुकोबरायचे उद्गार आहेत. एकदा त्या ज्ञानोबरायचं चरित्र लावून बघा, अख्खे 7 दिवस असणार डोळ्यातून पाणी गळाल्याशिवाय राहणार नाही. अरे म्हणलं ऐकायचंय ना, साधू संतांचे चरित्र एकदा ऐकून बघा महाराज. माऊलींनी थोडा त्रास सहन करून गेले नाहीत, आणि आज असणारा 22 वर्षाच्या लेकराच्या समाधीवरती 80 वर्षाचा म्हातारा डोकं टेकून रडतो. पण आज रडून उपयोग होणार? त्या वेळेला पोटाला अन्न मिळत नव्हतं तर शेण झोळीत टाकलं लोकांनी, शेण हो. आणि आज असणारा त्याच माऊलीच्या पाया पडण्यासाठी कित्येक लाखोंची गर्दी आहे, आणि कित्येक असणारा त्याच सोहळ्यात जाण्यासाठी एवढे आमचा धडपड आहे. कारण की या भारताचं एकच नवल आहे बरं, इथं जिवंत असेपर्यंत माणसाची कधीच किंमत केली जात. मग तो जगाच्या पाठीवर कोणी असो, साधू संत असतील किंवा सर्वसामान्य माणूस असेल महाराज, आणि त्याच्यासाठीच असणार. म्हणून तुकोबाराय म्हणतात, बाबा तुझ्या आयुष्यातले तुझ्या देवाशिवाय दुसरी कोणी तुझ्या सोबत नाहीत, आणि तुझ्या जवळचे कोणी सुद्धा नाहीत. त्याच्यासाठी विचार करा. सांगणारे असणारे पोटा पुरतेत, आपणाला तरुण जायचंय का पुन्हा इथं अडकून बसायचं, हे स्वतःचा विचार स्वतःनं करा बरं का. म्हणून तुकोबाराय म्हणतात, इथले तुझे कुणीच नाही. कशेत येरते माईक दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसान. आधी म्हणजे आजपर्यंत जो संसारात राहिला तो कधी सुखी राहिला नाही. आता जो संसारात आहे तो कधी सुखी नाही. म्हणजे आणि अंती, अंती म्हणजे जोपर्यंत असणारा संसार राहील तोपर्यंत, जो संसारात राहील तोपर्यंत कधी कुणी सुखी राहणार नाही. त्याच्यासाठी तुकोबाराय म्हणतात, इथले कुणी सुखी राहणारे नाही, सगळे दुःख बांधवडी आहेत. कारण की संसारच असणारा अख्खा पूर्ण दुःखाचा सागर आहे. संसार दुःख मूळ चहूकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे, रात्रंदिवस तळमळ. इथं असणारे रात्रंदिवस एक झालं की एक माणसाच्या माग भोग आहे. त्याच्यासाठी आपल्या घरातले म्हणतो, इथले तुझे कुणीच नाही. समजण्यासाठी उदाहरण सांगते म्हणजे लक्षात येईल, ऐका. विठ्ठल विठ्ठल